विधान भवन उडवून देण्याच्या धमकीचा मेल आल्याचं समजतंय। विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। विधान भवनाला बॉम्ब न उडवण्याची धमकी एका अज्ञाताने दिलेली आहे। दरम्यान या संदर्भातला अधिक तपास आता पोलिसांकडून सुरू झालेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही पाहताय, विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी यावेळेस देण्यात आलेली आहे। एक मोठी बातमी समोर येते। विधान भवना संदर्भातली बातमी, विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली। आपण पाहतो राज्यातला सर्व कारभार हा विधान भवनात पाहिला जातो। विधान भवनातून सर्वांना बाहेर काढण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। एक मोठी बातमी समोर येते। आपण पाहतोय विधान भवनातून सर्वांना बाहेर काढण्याची माहिती समोर आलेली आहे आणि विधान भवनाला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली। ईमेलद्वारे हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आलेला आहे। दरम्यान काळजी म्हणून आता आपण पाहतोय विधान भवनातून सर्वांना बाहेर काढल्याची माहिती समोर येते। राज्याचं संपूर्ण कामकाज या केंद्रामध्ये चालतं। विधान भवन हे राज्याचं मुख्य केंद्र असतं। अनेक योजना तिथे बनलेल्या असतात। आपण पाहतो आमदार लोक तिथे असतात आणि आता ही मोठी बातमी आपण पाहतोय विधान भवनातून आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, विधान भवनालाच बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। कुणी दिलेली ही धमकी काही समजतंय का? नक्कीच ईमेलच्या माध्यमातून खरं तर ही धमकी आल्याचं माहिती मिळते आणि यानंतरून विधान भवनामध्ये कोणालाच प्रवेश आहे तो दिला जात नसल्याचं सध्याचं चित्र पाहायला मिळतं। विधान भवनाच्या सर्व जे गेट आहेत ते बंद केलेले आहेत आणि जे काही आतमध्ये पहिले सुरुवातीला काही कर्मचारी गेलेले आहेत त्यांना फक्त आतमध्ये ठेवण्यात आलेले आहे, मात्र बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आहे ते बाहेरच ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळामध्ये बॉम्ब स्क्वॉडचं पथक देखील येईल। शोधक पथक आल्यानंतरून सर्व विधान भवनाची पाहणी केली जाईल आणि त्यानंतरूनच आतमध्ये सोडलं जाईल अशा पद्धतीची जी माहिती आहे ते सूत्रांकडून येते। आणि सध्या आता सर्व जे कर्मचारी आहेत खरं तर आज स्पेशल सिटिंग देखील होती। 9:45 ला विधान भवन भरणार होतं आणि खरं तर त्या अगोदर हा ईमेलच्या माध्यमातून ही सगळी धमकी आल्यामुळेच कुठेतरी एक खळबळ आहे ती उडालेली आहे। सगळ्या विधान भवन परिसरातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर ठेवण्यात आलेलं पाहायला मिळते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे तो सर्व परिसरामध्ये असतो। तरी देखील बॉम्बने ईमेलवरून खरं तर ही धमकी आल्यानंतरून आता सगळा परिसर आहे त्याची पूर्ण तपासणी केली जाईल आणि त्यानंतरूनच विधान भवनामध्ये आतमध्ये सोडलं जाईल। मात्र ही जी काही धमकी आलेली आहे ती नेमकी कुठून आली, कशा पद्धतीने आली याचा देखील तपास आहे तो आता पोलिसांकडून घेतलेला सुरू झालेला आहे। त्यामुळे आता यामध्ये कोणाला अटक केली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे।